हॅलो नमस्कार मित्रांनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। मी आलो आहे कोल्हापूरमध्ये। आज माझा पहिला दिवस आहे। आज मी सकाळीच पोहोचलो कोल्हापूरमध्ये। तर पहिल्या दिवशी मी आज जाणार आहे खिद्रापूरला एक शंकराचं खूप पुरातन काळी मंदिर आहे आणि आता मी निघालो आहे। आता आम्ही इथं ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे। तर माझ्यासोबत आहे माझा भाऊ विकी लांबोरे। ते हाय विकी। तर आम्ही इथे कोल्हापूरमध्ये मिसळ खायला थांबलो आहे। कोल्हापूरमध्ये आला आणि मिसळ नाही खाली तर काय अर्थ आहे। तर ऑर्डर केली आहे आम्ही मिसळ। तर इथून अराऊंड आम्हाला 40 ते 45 किलोमीटर दाखवत आहे खिद्रापूर। तर बघू आपण जाऊन तिथे कसं वाटतं। तर मित्रांनो, ही आमची आली आहे कोल्हापुरी स्पेशल मिसळ। यामध्ये बघू शकता स्वीट पण आहे, एकदम चांगल्या प्रकारे सजवून दिलेली आहे आणि आपला ताक पण आहे। चला मग आता आणूया आपण मिसळ। तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय या मंदिरामध्ये, कोपेश्वर मंदिर। हो, फायनली पोहोचलो। कोपेश्वर मंदिर 12व्या शतकात शिलाहार राजवटीत यांची निर्मिती झाली। हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत असा एक वारसा आहे। या मंदिराची रचना करताना हे मंदिर 95 हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेले आहे असे दर्शवित आल्याचे आढळून येते। येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे। कोपेश्वर म्हणजे रागावून येथे येऊन बसलेला। दक्षकन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव म्हणजे कोपेश्वर। मग त्यांची समजूत काढण्यासाठी श्रीहरी विष्णूंनी अवतार घेतला आणि त्यांचं नाव म्हणजे धोपेश्वर। तुम्ही मंदिरात गेल्यावर पाहायला मिळेल की मंदिराच्या सभागृहात 2 शाळुंका आहेत, एक कोपेश्वर आणि दुसरा त्याहून उंच धोपेश्वर। कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट असलेले 108 खांब आहेत। मंदिराची रचना ताऱ्याच्या आकाराची असून ती 4 विभागात विभागलेली आहे। मात्र या सगळ्यावर कळस म्हणजे इथला स्वर्ग मंडप।
स्वर्गमंडप हा 48 खांबावर उभा आहे. यातील प्रत्येक खांब हा आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीने सजवलेला आहे. स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबाच्या 3 वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम असल्याचे पाहायला मिळते. या स्वर्गमंडपाचा वापर त्या काळी यज्ञ कार्यासाठी केला जात असे. त्यामुळे होम हवनाचा यापासून होणारा धूर जाण्यासाठी ही जागा ठेवलेली आहे. इथे एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला इतर मंदिराप्रमाणे इथे नंदी पाहायला मिळत नाही. कदाचित वारंवार होणाऱ्या आक्रमणामुळे नंदीचे स्थलांतर झालेले असावे. तर खिद्रापूर पासून 12 किलोमीटर अंतरावर नैऋत्य दिशेला कर्नाटकमधील येहूर या ठिकाणी आपल्याला नंदीचे मंदिर पाहायला मिळेल. नंदीचे मंदिर असलेले हे एक दुर्मिळ असे एक उदाहरण आहे. हा जो गोलाकार भाग आहे हा 14 फूट लांबीचा व्यास असलेला गोल गवाक्ष आहे. हा एक वास्तुशिल्प आविष्कार आहे. कार्तिकी पौर्णिमेला हा जो गोल गवाक्ष आहे याच्या मधोमध आपल्याला चंद्र पाहायला मिळतो. कोपेश्वर मंदिर हे सुंदर अशा शिवस्थापत्य कलेचे उदाहरण आहे. या मंदिरात येण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहे. प्रत्येक प्रवेशद्वाराच्या बाजूला तुम्हाला द्वारपालचे सुंदर असे नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालं आहे कोपेश्वर मंदिराचं. खूप सुंदर असं मंदिर आहे बांधलेलं, जे स्थापत्यकलेचं एक सुंदर असं उदाहरण आहे. या मंदिरात आम्ही एक गाईड पण घेतले होते. त्यांचं नाव मी विचारलं तर त्यांनी सांगितलं आप्पा. म्हणजे इथे 2 गाईड पण आहेत. त्यांनी मंदिराची खूप उत्तम अशी माहिती सांगितली. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पीस ऑफ.